नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स, स्टॉक व कमॉडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे परत येऊया आणि आज मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. ती म्हणजे प्रीमियम ग्रुपवर आपण आजपासून एक नवीन व्हिडिओ मालिका चालू करतोय आणि त्याचं नाव आहे आजची प्राइस ॲक्शन आणि ट्रेड्स. यामध्ये दररोज संध्याकाळी प्रीमियम ग्रुपवर एक व्हिडिओ अपलोड केला जाईल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आज दिवसभरामध्ये एखाद्या इंडेक्समध्ये, विशेषतः बँक निफ्टीमध्ये आज कशा प्रकारची प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळाली आणि त्यामध्ये आपल्याला कुठे कुठे ट्रेड घेण्याची संधी होती, कुठे स्टॉप लॉस लावता येईल, कुठे काय टार्गेट ठेवता येईल, ह्या सर्व विषयाची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मी सांगणार आहे. आणि मी त्या पर्टिक्युलर प्राइस ॲक्शननुसार कुठे ट्रेड घेतले का, तर ह्याविषयीची माहिती सुद्धा मी तुम्हाला तिथे सांगणार आहे. तर जनरली आजपर्यंत जे सदस्य फार पूर्वीपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत त्यांना माहिती आहे की मी कधीही माझं कोणताही ट्रेड शेअर करत नाही किंवा ते मी दाखवत नाही, कारण त्याच्या मागचा माझा उद्देश असा असतो की मला एक 10 वर्षाचा अनुभव आहे मार्केटमध्ये आणि जो एखादा सदस्य अगदीच नवीन असेल तर तो काय होऊ शकतो, मी जे काही ट्रेड दाखवतोय ते बघून तो इम्प्रेस होऊ शकतो आणि त्याला असं वाटू शकतं की मार्केट हे एकदम सोपं आहे आणि तो त्यामुळे काय होऊ शकतो, चुकीच्या पद्धतीनं प्रभावित होऊ शकतो. तर त्यामुळे ते होऊ नये म्हणून आजपर्यंत मागच्या 4 वर्षामध्ये आपला हा यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून मी कधीही माझं कुठलंही प्रॉफिट या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेलं नाही किंवा कोणत्याही सोशल मीडियावर कधीही शेअर केलेलं नाही. पण आपण आता इथे काय करणार आहे, काही विशिष्ट दिवशी, आता आज फॉर एक्झाम्पल आजपासूनच सुरू करतोय, त्यामुळे आजच्या दिवशी जी काही प्राइस ॲक्शन झाली आणि त्याच्यामध्ये मी कोणते ट्रेड घेतले आणि त्याच्यामध्ये मला किती प्रॉफिट झालं, हे मी आज आज त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. इथून पुढे मात्र आपण काय करू, काही विशिष्ट दिवशी काही ठराविक प्राइस ॲक्शन दिसत असेल, प्रॉमिनंट प्राइस ॲक्शन असेल, तर अशा वेळेला मी नक्की शेअर करेन. त्यासाठी मी एक स्वतंत्र डीमॅट अकाउंट मेंटेन करतोय, ज्याची सुरुवात आपल्याला आजपासूनच मी केलेली आहे. सर्व गोष्टी मी तुम्हाला आत्ता सुद्धा काही दाखवतोय आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रीमियम ग्रुपच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला दाखवेन. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया, हे माझं एक अपस्टॉक्स अकाउंट आहे जे मी ह्याच गोष्टीसाठी वापरणार आहे. तुम्ही इथे बघू शकता की आजच हे अकाउंट मी ट्रेडिंगसाठी वापरत नव्हतो, तर इथे आजच 21/10/2024 ला सकाळी 8:56 मी काही अमाऊंट ॲड केली आहे. 80,000 रुपये मी ह्या अकाउंटला ॲड केलेले आहेत आणि एक नॉर्मल इंट्राडे ट्रेडर, मी आता ज्या पद्धतीनं ट्रेडिंग करतो तर ते सुद्धा मी पेड कोर्सच्या ग्रुपवर दाखवणार आहे दिवाळीच्या आसपास. ते पण लाईव्ह ट्रेडिंग सुद्धा मी दाखवणार आहे. पण इथे मी काय करतोय, फक्त इंट्राडे ट्रेडिंग, ते सुद्धा बँक निफ्टी, निफ्टी किंवा इंडेक्समधलंच इंट्राडे ट्रेडिंग मी पूर्वी ज्या पद्धतीनं करायचो ते कसं करतो आणि कमी कॅपिटलमध्ये. ह्याच्यासाठी खूप मोठं कॅपिटल मी वापरत नाहीये आणि इथे मी तुम्हाला दाखवतोय की 80,000 रुपये मी ॲड केलेत त्या अकाउंटला. आजच केलेत. पूर्वी केले होते ते ट्रायल बेसिसवर केले होते. आजपासून आपण जे केलंय हे मी इथे एकदा रिफ्रेश करून सुद्धा दाखवतो. हे बघा, ती अमाऊंट आहे आणि आज पहिल्याच दिवशी मी ट्रेड करत असताना साधारण आपल्याला ह्या अकाउंटला आजच्या दिवशी साधारण 16,793 रुपयाचं प्रॉफिट झालं. ह्याच्यामध्ये हे जे 4 ट्रेड घेतले, हे 4 ट्रेड मी कुठे कुठे घेतले तर ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यावेळेला काय प्राइस ॲक्शन बघितली, कधी एंट्री घेतली आणि सुदैवानं काय झालं, आज पहिल्या दिवशी 4ही ठिकाणी प्रॉफिट झालं. दररोज असं होणार नाही, कारण आपण कितीही प्राइस ॲक्शन बघितली तरी सुद्धा मार्केट प्रत्येक वेळेला प्राइस ॲक्शननुसारच मार्केटमध्ये मूव्हमेंट होते असं आपल्याला सांगता येत नाही. आज पहिलाच दिवस होता आणि चांगली सुरुवात झाली आहे. इथून पुढे काय होईल, काही ट्रेडमध्ये प्रॉफिट होईल, काही ट्रेडमध्ये लॉस होईल, जे काय असेल तर ते मी काही ठराविक दिवसानंतर, हे जे अकाउंट मी आज तुम्हाला दाखवतोय ह्या अकाउंटचं काय झालं, ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल किती प्रॉफिट झालं,
काय लॉस झाला, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून काय होऊ शकतं की कशा प्रकारे एक ट्रेडिंगची जर्नी जर आपल्याला चालू करायची असेल तर आपण करू शकतो, हे तुम्हाला ह्यातून नक्कीच लक्षात येईल. तर हे झालं आपल्याला जे नवीन उपक्रम मी प्रीमियम ग्रुपवर चालू करतोय. अर्थात प्रीमियम ग्रुपवर सगळेच सदस्य नाही आहेत, त्यामुळे आजचा हा जो पहिला व्हिडिओ आहे हा सर्वांनाच उपलब्ध असेल. उद्यापासून मात्र काय असेल, हे जे व्हिडिओ असतील हे फक्त प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठीच उपलब्ध असतील. तर आता आपण काय करूया, आता आपण पुढे जाऊया आणि आजच्या रेग्युलर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय चार्टवर आणि इथे आपण बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. तुम्ही जर बघितलं तर इथे खूप गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यानंतर सुद्धा थोडंसं मी हे करून दाखवतोय. 52,500 ची लेवल सुद्धा क्रॉस झाली होती. तुम्ही इथे जर बघितलं तर 52,500 ची लेवल सुद्धा क्रॉस झाली होती आणि त्यानंतर सेलिंग आलं. आता ही जी प्राइस ऍक्शन आहे ही मी कशा पद्धतीनं रीड केली, कसे छोटे छोटे ट्रेड घेतले, म्हणजे एक नवीन ट्रेडर जो असेल, जो व्यवस्थित शिकलेला आहे, किंवा मी सुद्धा सुरुवातीच्या काळात कसे ट्रेड घेत होतो, हे मी ह्या मालिकेतून दाखवणार आहे. तर त्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला इथे हे आलं, प्रॉफिट बुकिंग आलं, जे आता तुम्हाला लक्षातच आलं असेल. गॅप अप ओपन झालं की आपण काय म्हणतो, आणि जर सेलिंग होणार असेल तर आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये क्लोजिंग झालंय त्या एरियापर्यंत काय होऊ शकतं, एकदा सेलिंग होऊ शकतं, तिथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो. त्यानंतर एक बाउन्स येतो आणि तो बाउन्स आल्यानंतर जर पुन्हा खाली जायला लागलं तर खालची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. हे आतापर्यंत आपण नुसतं थिरॉटिकली बघत होतो. आज मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ह्या पद्धतीनं आलं, हळूहळू खाली आलं. आता आज हे सेलिंग का झालंय, निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं, थोडीशी वीक होती आणि त्याच्यामुळे आपल्याला काय बघायला मिळालं, हे सेलिंग बघायला मिळालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा. आता आपण काय करूया, उद्यासाठीचं आधी विश्लेषण करून घेऊया. तर 52,125 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेली आहे, हा स्विंग हाय आहे. 51,850 ही आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. आता उद्या जर समजा फ्लॅट ओपन झालं, साधारण काय झालंय 51,962 आसपास, म्हणजे इथे कुठेतरी ह्या आसपास कुठेतरी क्लोजिंग आलंय, म्हणजे मधोमध क्लोजिंग आलंय, साधारण थोडंसं खालच्या बाजूला आहे. आपण असं समजूया की इथे कुठेतरी क्लोजिंग आलंय. आता उद्या जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि जर सेलिंग व्हायला लागलं तर 51,850 ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, 51,750, 51,650 आणि 51,550 ही 3 लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. उद्या जर सेलिंग कंटिन्यू झालं तर कदाचित 51,550च्या खाली 51,500 ची लेवल सुद्धा टच होऊ शकते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मात्र जर उद्या फ्लॅट ओपन झालं आणि 52,000च्या आसपास आपल्याला माहिती आहे की रेझिस्टन्स आहे, 52,000च्या वर टिकायला लागलं तर काय होईल, थोडंसं वर गेलं 52,125च्या आसपास आल्यानंतर थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. जर खरोखर तेजी करायची असेल तर 52,125च्या आसपास जाऊन थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि पुन्हा जर वर जायला लागलं आणि 52,125 ही लेवल जर ब्रेक केली तर मग 52,225, 52,325 आणि 52,425 ह्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. त्यानंतर उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. फिन निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट उद्या होऊ शकते हे समजून घ्यायचंय. ज्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये मुवमेंट झाली आहे त्याच पद्धतीनं आपल्याला फिन निफ्टीमध्ये सुद्धा सेम मुवमेंट झालेली बघायला मिळते. थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चार्ट दिसू शकेल. तर ज्या पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये मुवमेंट झाली आहे सेम तशीच झाली. गॅप अप ओपन झालं, सेलिंग आलं, आदल्या दिवशीचं क्लोजिंगच्या आसपास इथे तुम्हाला प्रॉमिनंटली दिसतंय बघा, आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या जवळ आल्यानंतर बाउन्स आला आणि त्यानंतर मग पुन्हा एन शेप बनून खाली आलं. अर्थात एन शेप बनून खाली आल्यानंतर ह्या एरियामध्ये पुन्हा सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर पुन्हा बाउन्स आला आणि शेवटी शेवटी आपण खाली जायचा प्रयत्न केला. तर इथे आपण जर बघितलं तर एक एम पॅटर्न बनलेला दिसतोय आपल्याला, ज्याचं ब्रेकआउट नंतर
उद्या एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते. इथे सुद्धा आपण 24,000च्या वर होतो. 24,000ची लेवल आता तोडून खालच्या दिशेनं आलेलो आहोत. खाली बघितलं फिन निफ्टीमध्ये तर साधारण 23,950च्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी क्लोजिंग आलेलं आहे. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे 24,025. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे 23,900. सेंटर लाईन आता ह्या दोघांमध्ये 100 पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे, त्यामुळे 23,965 ही आपण सेंटर लाईन घेतली आहे. समजा या खालच्या भागात ओपन झालं आणि समजा खालच्या भागात ओपन होऊन 23,900 खालच्या दिशेनं ब्रेक झालं, तर इथे मी जसं दाखवलं होतं एम पॅटर्न बनलेला आहे, त्या ब्रेकआउट नंतर काय होऊ शकतं, 23,900च्या खाली गेल्यानंतर 23,850, 23,800, 23,750 ह्या 3 टार्गेट्स आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. मात्र याच्या विरुद्ध जर फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं, ह्या वरच्या एरियामध्ये आपल्याला माहिती आहे की रेझिस्टन्स आहे साधारण 23,965 ते 24,025 या एरियामध्ये रेझिस्टन्स आहे. त्यामुळे काय होईल, इथून वर जायला लागलं तर एकदा इथे कुठेतरी आल्यावर 24,000ला 24,025ला गेल्यानंतर काय होऊ शकतं, इथून एकदा सेलिंग येऊ शकतं आणि त्याच्यानंतर जर खरोखरच तेजी व्हायची असेल तर साधारण 23,950च्या आसपास सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो. असा जर बाउन्स आला आणि पुन्हा 24,025च्या वर टिकलं तर मग 24,075, 24,125, 24,175 ही 3 टार्गेट आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर आता आपल्याला एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतंय, जर ब्रेकआउट येऊन वर जाणार असेल तर वरच्या बाजूने मुवमेंट होऊ शकते, खालच्या बाजूला जाणार असेल तर खाली एक आपल्याला मोठी मुवमेंट आपली वाट बघतीये. तर हे झालं फिन निफ्टी विषयी. आता आपण उरलेले जे 2 इंडेक्स आहेत, या 2 इंडेक्सचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे, ज्यामध्ये सगळ्यात पहिला चार्ट आपल्याला निफ्टी 50चा बघायचा आहे. निफ्टी 50चा चार्ट मी तुम्हाला इथे स्क्रीनवर झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवतोय. ओके, तर हा आहे निफ्टी 50चा चार्ट. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, वरची 3 टार्गेट, खालची 3 टार्गेट तुम्हाला दिसत आहेत. पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं निफ्टी विषयी. आता आपण पुढे जाणार आहे आणि शेवटचा आपला इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, ज्याच्यामध्ये आज एक्सपायरी होती, ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला सेलिंग, एक ट्रेडची चांगली संधी आपल्याला इथे बघायला मिळाली. तर आता उद्या काय होऊ शकतं, त्याच्यासाठी कोणत्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या इथे मी दाखवायचा प्रयत्न केलाय. तुम्ही काय करू शकता, पाहिजे असेल तर याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायचं. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम घ्यायची आहे. झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करतो आणि मी या आठवड्यात तुमच्यासाठी जे स्टॉक दाखवतोय त्याच्यामध्ये आज कशा कशा प्रकारे मुवमेंट व्हायला लागली ते आपण आता बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत तो म्हणजे इन्फोसिस. इन्फोसिसमध्ये न्यूजमुळे मी तुम्हाला सांगितलं होतं, रिझल्टमुळे गॅपडाऊन ओपन झालं होतं आणि इथे आपल्याला एक शूटिंग स्टार पॅटर्न दिसला होता. आज थोडंसं गॅपअप ओपन झालं, म्हणजे थोडं वर ओपन झालं. ही जी लेवल दिलेली होती आपण 1,890च्या आसपास, तिथे ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला 1,905च्या आसपास आणि त्यानंतर सेलिंग आलं आणि आपल्याला लक्षात येते की ही जी सपोर्टची लाईन होती 1,865च्या आसपास, तर ती ब्रेक झालेली आणि त्याच्या खाली आपल्याला मुवमेंट बघायला मिळालेली आहे. त्यामुळे आता जर उद्या हा लो ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग आपल्याला इन्फोसिस या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. विस्तृत विश्लेषण आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा आपल्याला स्टॉक जो बघायचा आहे तो आहे झी एंटरटेनमेंट. झी एंटरटेनमेंट अर्थात झील मध्ये आपल्याला काय दिसलं होतं, इथे काल आपल्याला एक बुलिश एनगल्फिंग पॅटर्न दिसला होता आणि मी सांगितलं होतं ह्या लेवलच्या वर जर टिकलं, म्हणजे 135च्या वर जर टिकलं तर काय होऊ शकते, ह्याच्यामध्ये एक मोठी तेजी येऊ शकते आणि साधारणपणे 145 रुपयाच्या आसपास, म्हणजे 145 ची ही लेवल आहे, 142 रुपयापर्यंत आपल्याला हा स्टॉक वर जाताना बघायला मिळू शकतो. मात्र काय झालं, जी लेवल आपल्याला रेझिस्टन्स लेवल होती 135, त्याचाच रेझिस्टन्स घेऊन पुन्हा खाली आलंय. आता इथे काय झालं, आता आपल्याला इथे ब्रेकआउट तर मिळालं नाही, त्यामुळे ह्याच्यामध्ये ट्रेड तर काय आला नाही. पण आता काय झालंय बघा, ही जी कालची बुलिश एनगल्फिंग पॅटर्न होता तो आता
निग्लेक्ट झालाय, म्हणजे तो आता काय झालाय, निगेट झालाय. याचं कारण का? कारण ह्याच्या आता आपल्याला काय दिसतंय, एक मोठं सेलिंगची कॅन्डल बनलेली दिसते. ह्या जर दोन कॅन्डल बघितल्या तर ह्या दोन कॅन्डल बघितल्यावर आपल्याला काय दिसतंय, ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय. एक्झॅक्टली तसाच्या तसा नाहीये, पण जवळ बघितलं तर तसं दिसतंय. त्यामुळे हा जर लो ब्रेक झाला, म्हणजे 125च्या खाली जर हा स्टॉक टिकायला लागला, तर काय होऊ शकतं, आता सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि 115च्या आसपास आपल्याला खाली टार्गेट बघायला मिळू शकतं. त्यानंतर आपण पुढे जाणार आहे आणि पुढचा स्टॉक बघणार आहे, तो आहे एशियन पेंट्स. एशियन पेंट्समध्ये आपण काय बघितलं होतं, की कशा पद्धतीनं आपल्याला इथे एम पॅटर्नचा ब्रेकआउट होताना दिसतोय. तर ह्या पद्धतीनं एम पॅटर्न झाला होता आणि त्याचा ब्रेकआउट झाला होता. ब्रेकआउट आला होता. हा लो जर ब्रेक झाला असता तर आपल्याला खाली मोठी टार्गेट्स बघायला मिळाली असती. मात्र आज काय झालं, आज एक इनसाइड कॅन्डल बनली आहे. आता ह्या इनसाइड कॅन्डलचं वैशिष्ट्य काय असतं, लो तुटला नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रेड आला नाही, पण आता एक नवीन आपल्याला सिच्युएशन निर्माण झाली आहे, ती आहे इनसाइड कॅन्डलची. जर समजा हा आजचा हाय ब्रेक झाला आणि वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली, तर परत वर जात असताना आपल्याला साधारण 3100च्या आसपास हा स्टॉक वर जाताना बघायला मिळू शकतो. मात्र जर आजचा लो खालच्या दिशेनं ब्रेक झाला, तर मग आपल्याला 3000 खाली जात असताना 2965 अशी आपल्याला टार्गेट्स खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. या सर्व गोष्टींचं आपण कालच टार्गेट्स वगैरे जी आहेत ही कालच्या व्हिडिओमध्ये अगदी विस्तृतपणे आपण सांगितलेली आहेत. तर इथे आपल्याला पुढचा पॅटर्न आता दिसायला लागलेला आहे. तर ह्या दोनपैकी म्हणजे हा एम पॅटर्न आता ऍक्टिव्हेट होतो का हा इनसाइड बारचा पॅटर्न ऍक्टिव्हेट होतो, हे आता आपल्याला येणाऱ्या काळात बघायचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आहे ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकमध्ये काय झालं होतं, मी तुम्हाला दाखवलं होतं की इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आहे. मात्र हा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला पाहिजे तसा नाही आहे, हे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. पण झालाय, त्यामुळे काय होतं, ह्या हायच्या वर जर टिकलं असतं तर आपल्याला एक ही जी टार्गेट आहे 1240च्या आसपास, तिथपर्यंत आपल्याला जाताना हा स्टॉक बघायला मिळाला असता. मात्र आता आणखीन एक पॅटर्न तयार झालाय, शूटिंग स्टार पॅटर्न तयार झाला आजचा. त्यामुळे जर आजचा लो ब्रेक झाला खालच्या दिशेनं, तर साधारण 1185च्या खाली टिकायला लागला हा स्टॉक, तर काय होऊ शकतं, एक सेलिंग होऊ शकतं आणि 1150 रुपयापर्यंत ही किंमत आपल्याला ॲक्सिस बँकमध्ये खाली येताना बघायला मिळू शकते. तर आता आपल्याला बघणं इंटरेस्टिंग आहे की ह्या लेवलच्या वर म्हणजे साधारण 1200च्या वर टिकतो का 1185च्या खाली टिकतो. ज्या दिशेनं हे होईल, ब्रेकआउट येईल, त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे. त्या स्टॉकचं नाव आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडमध्ये आपण इथे फिब रिट्रेसमेंट लेवल वापरून मी तुम्हाला दाखवलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की इथे शुक्रवारी ह्या ठिकाणीच हाय का बनला होता, कारण ही 50% लेवल होती 975च्या आसपास. आणि जर ह्याच्या वर टिकलं तर आपल्याला एक मोठी मुवमेंट येऊ शकते. हे ब्रेकआउटचे स्टॉक जे असतात त्यामध्ये एक तर ब्रेकआउट होऊ शकतं किंवा ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतं. इथे आपल्याला काय बघायला मिळालं, ब्रेकआउट तर झालं नाही, ब्रेकआउट फेल्युअर बघायला मिळालं. बरोबर 975च्या आसपास हाय बनवून आपल्याला सेलिंग कंटिन्यू झालं. आता काय झालंय, आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बनली आहे. त्यामुळे आजचा जर लो तुटला तर खाली जात असताना आपल्याला 940, त्याच्यानंतर 936 आणि 927 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि कमोडिटी मार्केटचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत ज्या दोन कमोडिटीजमध्ये आपण काल बघितलं होतं, तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण बघितलं होतं गोल्डमध्ये. आणि मी तुम्हाला गोल्डमध्ये तेजी का होऊ शकते ही कारणं सुद्धा सांगितलेली होती. आत्ता सुद्धा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेला गोल्डमध्ये ट्रेडिंग चालू आहे आणि तुम्ही बघू शकता, आपण बघितलेलं होतं की कशा पद्धतीने इथे एन पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला आहे आणि ह्या एन पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर आणखीन सुद्धा तेजी होऊ शकते. त्याची कारणं कालच्या व्हिडिओमध्ये विस्तारानं सांगितलेली आहेत. आता बघू शकता आपण साधारण 78,400 78,500च्या आसपास आपल्याला हाय बनवलेला आहे. 79,000 80,000 पर्यंत सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला सोनं जाताना बघायला मिळू शकतं. तर आज गॅपअपच ओपन झालं आणि गॅपअप ओपन होऊन हळूहळू वर जाताना आपल्याला
दिसतंय. तर हे झालं गोल्ड विषयी. अजून आणखीन थोडी तेजी अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग आपल्याला 80,000च्या आसपास रेझिस्टन्स आहे. तिथे जाऊन मग थोडंसं आपल्याला काय मूव्हमेंट होतीये हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आता हा रेझिस्टन्स आपण कसा काढू शकतो? जे कालच्या व्हिडिओत सांगितलं नव्हतं ते आज मी तुम्हाला सांगतो. ही झालेली जी पोझिशन आहे, ही पोझिशन आपण ह्या पद्धतीनं पूर्ण झाली आहे. म्हणजे काय झालंय बघा, शेवटची मूव्हमेंट जी पूर्ण झाली आहे. पहिली मूव्हमेंट ही तेजीची होती. त्यानंतर ही मंदीची मूव्हमेंट होती. ही पूर्ण झाली आणि मग तेजी चालू झाली. शेवटची पूर्ण झालेली मूव्हमेंट कोणती आहे? तर ही मंदीची आहे. मग इथे मी काय केलं? शेवटची पूर्ण झालेली, कारण ही मूव्हमेंट अजून चालू आहे. अजून ही तेजी कंटिन्यू चालूच आहे. ती अजून रिव्हर्सल आलं नाहीये. तोपर्यंत आपण ही पूर्ण झालेली मूव्हमेंट म्हणू शकत नाही. तर जी पूर्ण झालेली मूव्हमेंट असते त्याच्या हायला आणि त्याच्या लोला आपण काय केलं? फिब रिट्रेसमेंट लेवल लावली आणि फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यानंतर आपल्याला वरचं टार्गेट बघायला मिळू शकतं. अगदी प्रिसाइजली आपल्याला वरचं टार्गेट बघायचं असेल तर 79,661 हे आपल्यासाठी वरचं टार्गेट आहे. आपण येणाऱ्या काळात बघू शकतो. अर्थात हे काय एका दिवसात जाईल आणि एका आठवड्यात जाईल असं नाही. हळूहळू आपल्याला कदाचित इथून थोडंसं वर जाईल, थोडंसं खाली येईल, परत वर जाईल, असं काहीतरी आपल्याला बघायला मिळू शकतं. पण हळूहळू आता हे जे टार्गेट आहे 79,661 हे टार्गेट आपल्यासाठी सोन्यामध्ये ओपन झालेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचं आपल्याला जे कमोडिटी आपण बघितली होती ती होती क्रूड ऑइलची. तर क्रूड ऑइलमध्ये मी तुम्हाला काल जे विश्लेषण केलं होतं ते आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. काल आपण विश्लेषण काय केलं होतं? त्याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतोय की इथे काही दिवसांपूर्वी आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं. थोडंसं आणखीन झूम करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. ओके. ओके. तर इथे जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी गॅपडाऊन ओपन झालं होतं आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं गॅपडाऊन ओपनिंग नंतर सेलिंग आलं होतं आणि मग साइडवेज मूव्हमेंट चालू होती. आणि आपल्याला इथे काय झालं होतं, शुक्रवारी एक सेलिंग येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यावर आपण काय केलं होतं, विश्लेषण केलं होतं. तर त्याच्यावर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपण इथे मी तुम्हाला कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल आणि तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ही इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती खालच्या दिशेनं ब्रेक झालेली आहे, ब्रेकआउट आलेलं आहे. ब्रेकआउट आल्यानंतर आपल्या नियमानुसार काय आहे, ब्रेकआउट आल्यानंतर एक लो बनणार, लो बनलेला आहे. त्यानंतर आपला नियम काय आहे, ब्रेकआउट आलं, लो बनला, लो बनल्यानंतर ती लेवल टेस्ट करायला पुन्हा वर जातो आणि त्यानंतर जर पुन्हा खाली यायला लागलं तर आपल्याला काय होणार आहे, सेलिंग कंटिन्यू होणार आहे. अन्यथा हा ब्रेकआउट फेल होऊ शकतो असं मी काल सांगितलं होतं. बरोबर. आज काय केलंय बघा, आता तो फेलच होईल असं नाही, पण तुमचं स्टॉप लॉस हिट करण्यासाठी सुद्धा किंमत वर जाऊ शकते. तर त्यामुळे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आता इथे कंप्लीट झालेली मूव्हमेंट कोणती आहे, तर हा लो बनलाय आणि हा हाय बनलाय. ही मूव्हमेंट कंप्लीट झाली आहे, कारण त्यानंतर थोडंसं खाली यायला लागलं होतं. आपण काय केलं होतं, ह्या दोघांना फिब रिट्रेसमेंट लेवल लावली होती आणि मी सांगितलं होतं की ही 50% ची लेवल आहे 5,827. ह्याच्या खाली जर यायला लागलं आज ओपनिंग नंतर तर आपल्याला काय करायचं आहे, तर सेलिंग करायचं आहे. कारण मग काय होईल, मग खाली यायला लागलं तर मग ही लेवल सुद्धा आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकते. 5,775च्या आसपास हा जो लो आहे, ही लेवल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र आज काय झालं बघा, ओपनिंग नंतर थोडंसं खाली आलं पण ह्या लेवलच्या जवळ आलं नाही. तिथे सपोर्ट घेतला, परत वर गेलं, परत थोडंसं खाली आलं, डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी आली. म्हणजे आज सकाळी ज्यांनी हे ब्रेकआउट आलंय म्हणून काहीही न बघता ज्यांनी शॉर्ट केलं असेल, सेल केलं असेल, त्या सगळ्यांना ट्रॅप केलं गेलं आणि आपल्याला वर जाताना बघायला मिळते. आता मात्र काय झालंय, आताची परिस्थिती अशी झाली आहे की इथपर्यंत तेजी झाली आहे, त्यानंतर इथे सेलिंग आलं, पुन्हा तेजी झाली आणि हे होतंय, एम पॅटर्न बनलेला आहे. त्यामुळे आता 5,900च्या खाली आता जर टिकतंय, ही अर्धा तासाची कॅन्डल जर इथे क्लोज झाली तर ती अजून किती वेळ आहे आपल्याला, तर थोड्या वेळातच 4 मिनिटामध्ये क्लोज होईल. मी आता रेकॉर्ड करतोय त्यावेळेला चालू आहे. तर आपण उद्या बघू. तर हा जर लो, समजा हाच लो राहिला किंवा ह्या कॅन्डलचा जो काही लो असेल, नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला तर आपल्याला 5,871 हे पहिलं टार्गेट आणि 5,827 हे दुसरं टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं. अर्थात त्याच्यासाठी कशा पद्धतीनं मूव्हमेंट होतीये ते आपण उद्या बघणार आहोत. तर हे झालं आजचं विश्लेषण.
हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ आपण बनवत असतो. जर तुम्ही या व्हिडिओला बघितल्या बघितल्या लाईक केलं, कसं वाटतंय, काही सूचना असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगितल्या, तर आपण नक्कीच त्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या काळात इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या विनाविलंब तुम्हाला बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.